नमस्कार. भाग 1. वृषभ राशीचा मूलभूत स्वभाव. वृषभ राशीचे लोक म्हणजे स्थैर्य, विश्वास आणि संयम यांचा जिवंत उदाहरण असतात. पृथ्वी तत्वाशी संबंधित असल्यामुळे त्यांचा स्वभाव जमिनीशी जोडलेला, व्यावहारिक आणि अत्यंत स्थिर असतो. ते हवेत किल्ले बांधणारे नसतात, तर वास्तवात उभे राहून आयुष्य घडवणारे लोक असतात. त्यामुळे कुटुंबासाठी ते खऱ्या अर्थाने मजबूत आधारस्तंभ बनतात. वृषभ व्यक्ती बदलांना पटकन स्वीकारत नाहीत. त्यांना सवयी, माणसं आणि नाती टिकवायला आवडतात. एकदा कुणाला आपलं मानलं की ते आयुष्यभर त्या नात्याशी प्रामाणिक राहतात. म्हणूनच घरात वृषभ व्यक्ती असेल तर कुटुंबाला एक स्थिरता आणि सुरक्षिततेची भावना मिळते. त्यांच्यासोबत आयुष्य म्हणजे वादळातही शांत किनाऱ्यासारखं असतं. भावनिकदृष्ट्या वृषभ लोक खूप खोल असतात, पण ते आपल्या भावना सहज व्यक्त करत नाहीत. ते मोठ्या मोठ्या शब्दांपेक्षा कृतींवर विश्वास ठेवतात. आई, वडिलांसाठी मेहनत करणारा मुलगा, मुलांसाठी रात्रंदिवस झटणारा पिता किंवा पतीसाठी सर्वस्व देणारी पत्नी हे अनेकदा वृषभ राशीचे लोक असतात. ते प्रेम बोलून नाही तर करून दाखवतात. घर सुंदर, स्वच्छ आणि शांत असावं याकडे वृषभ लोक विशेष लक्ष देतात. त्यांना आराम, सौंदर्य आणि स्थिर जीवनशैली आवडते. घरात चांगलं अन्न, चांगली झोप, संगीत, देवघरातील दिवा आणि कुटुंबासोबत शांत वेळ या छोट्या गोष्टी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे त्यांच्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि समाधानाचं वातावरण असतं. एक छोटीशी कथा पाहूया. रमेश नावाचा एक वृषभ राशीचा व्यक्ती होता. तो साधा नोकरी करणारा पण कुटुंबासाठी सर्वस्व देणारा होता. त्याला मोठे स्वप्न नव्हते, पण एक स्वप्न होतं, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण, पत्नीला सुरक्षित भविष्य आणि आई, वडिलांना शांत म्हातारपण. त्यासाठी तो रोज मेहनत करायचा, स्वतःचे शौक बाजूला ठेवायचा, पण घरात कधीही तक्रार करायचा नाही. पत्नी म्हणायची, तुझ्यामुळे घराला घरपण वाटतं. हेच वृषभ स्वभावाचं सौंदर्य आहे. विश्वासार्हता हा वृषभ राशीचा सर्वात मोठा गुण आहे. ते दिलेला शब्द पाळतात, खोटं बोलायला आवडत नाही आणि विश्वासघात करणं त्यांच्या स्वभावातच नसतं. कुटुंबात कोणी अडचणीत असेल तर ते पहिले उभे राहतात. आर्थिक संकट असो, भावनिक त्रास असो किंवा सामाजिक दबाव, वृषभ व्यक्ती कुटुंबासाठी ढाल बनून उभे राहतात. थोडक्यात, वृषभ राशीचा मूलभूत स्वभाव म्हणजे स्थिरता, संयम, निष्ठा आणि प्रेम. याच गुणांमुळे ते घराला केवळ चार भिंतींचं घर न ठेवता प्रेम, सुरक्षा आणि समाधानाने भरलेलं स्वर्ग बनवतात. भाग 2. कुटुंबासाठी त्याग करणारा वृषभ स्वभाव. वृषभ राशीचे लोक कुटुंबासाठी त्याग करणं हे आपलं कर्तव्य समजतात. त्यांच्यासाठी स्वतःची इच्छा, स्वप्न आणि आराम यापेक्षा कुटुंबाचं सुख महत्त्वाचं असतं. त्यामुळे अनेक वेळा ते स्वतःसाठी कमी आणि आपल्या लोकांसाठी जास्त जगतात. एका लहानशा गावात सीमा नावाची वृषभ राशीची स्त्री होती. ती साधी गृहिणी होती, पण तिच्या मनात एक मोठं स्वप्न होतं. आपल्या मुलांनी मोठं व्हावं, शिकावं आणि कधीही पैशासाठी संघर्ष करू नये. तिचा नवरा कमी कमावत होता, तरी सीमा स्वतःचे दागिने विकून मुलांच्या शिक्षणासाठी पैसे उभे करत होती. तिने कधीच तक्रार केली नाही. ती म्हणायची, माझं सोनं म्हणजे माझी मुलं. हा वृषभ राशीचा त्याग आहे. वृषभ लोक कुटुंबासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. ते स्वतःसाठी महागड्या गोष्टी खरेदी करण्याऐवजी घरासाठी खर्च करतात. सुट्ट्या दिवशी आराम करण्याऐवजी ते घरातील कामे, मुलांचा अभ्यास, आई, वडिलांची काळजी यात वेळ घालवतात. त्यांच्या आयुष्यातील आनंद कुटुंबाच्या आनंदात असतो. भावनिकदृष्ट्या ते खूप मजबूत असतात. कुटुंबावर संकट आलं तर ते खंबीरपणे उभे राहतात. मी आहे ना, हे वाक्य त्यांच्या कुटुंबासाठी सर्वात मोठा आधार असतो. त्यामुळे वृषभ व्यक्ती असलेलं घर कधीही असह्य वाटत नाही. भाग 3. घरासाठी ढाल बनणारे वृषभ लोक. वृषभ राशीचे लोक घरासाठी ढाल बनून उभे राहतात. संकट, अपयश, आर्थिक ताण, सामाजिक दबाव काहीही असो, ते कुटुंबाला त्रास होऊ देत नाहीत. स्वतः झेलून घेतात, पण घरात हसू टिकवण्याचा प्रयत्न करतात. राजू नावाचा एक वृषभ राशीचा पिता होता. त्याच्या व्यवसायात मोठं नुकसान झालं, पण त्याने घरी कधीही आर्थिक तणाव जाणवू दिला नाही. मुलांसमोर तो हसत असे, पत्नीला धीर देत असे आणि म्हणायचा, आपण सगळं पुन्हा उभं करू. रात्री एकटा बसून चिंता करत असे, पण सकाळी घरासाठी पुन्हा कामाला लागायचा. हा वृषभ स्वभावाचा खरा शक्तिस्रोत आहे. वृषभ लोक आपल्या कुटुंबाला बाहेरच्या नकारात्मकतेपासून वाचवतात. नातेवाईकांचे टोमणे, समाजाचा दबाव, अपयशाची भीती या सगळ्याला ते स्वतः सामोरे जातात, पण घरात शांती ठेवतात.
त्यामुळे त्यांच्या घरात सुरक्षिततेची भावना असते. भाग 4. भावनिक खोलपणा आणि समजूतदारपणा. वृषभ राशीचे लोक भावनिकदृष्ट्या खूप खोल असतात. ते वरून शांत दिसतात पण आतून खूप संवेदनशील असतात. ते कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या भावना समजून घेतात. एक वृषभ राशीची आई आपल्या मुलाचं दुःख न बोलता ओळखते. मुलगी शांत असेल तर ती समजते की काहीतरी त्रास आहे. पती थकलेला असेल तर ती न विचारता त्याच्यासाठी चहा आणते. हे सूक्ष्म समजूतदारपण वृषभ लोकांना घराचा आत्मा बनवतं. ते वादात शांत राहतात, ऐकून घेतात आणि तोडगा काढतात. त्यामुळे त्यांच्या घरात मोठे भांडण क्वचितच टिकतात. ते प्रेमाने आणि संयमाने नाती जपतात. भाग 5. आर्थिक जबाबदारी आणि नियोजन. वृषभ राशीचे लोक आर्थिक बाबतीत अत्यंत शिस्तबद्ध असतात. ते भविष्याचा विचार करून खर्च करतात, बचत करतात आणि कुटुंबासाठी सुरक्षित आर्थिक पाया तयार करतात. वृषभ व्यक्ती कधीही उधळपट्टी करत नाही. ते म्हणतात, आजचं सुख नाही तर उद्याचं सुरक्षित भविष्य महत्त्वाचं. त्यामुळे ते विमा, बचत, गुंतवणूक याकडे लक्ष देतात. मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, आई, वडिलांच्या आरोग्यासाठी ते आधीच नियोजन करतात. त्यांच्या आर्थिक शिस्तीमुळे घरात स्थिरता असते. अचानक संकट आलं तरी घर हादरत नाही. त्यामुळे वृषभ लोक घराला आर्थिक स्वर्ग बनवतात. भाग 6. संघर्षातही नातं न सोडणारी वृषभ निष्ठा. वृषभ राशीचे लोक नात्यांमध्ये अत्यंत निष्ठावान आणि स्थिर असतात. त्यांच्या दृष्टीने नातं म्हणजे केवळ भावनिक जोड नाही तर आयुष्यभराची जबाबदारी आणि वचन असतं. त्यामुळे जेव्हा अडचणी, वाद, गैरसमज किंवा आर्थिक संकट येतं तेव्हा ते पळ काढत नाहीत तर नातं वाचवण्यासाठी झगडतात. एका वृषभ राशीच्या पत्नीची कथा ऐका. तिच्या नवऱ्याचा व्यवसाय अचानक बंद पडला. घरात पैसे कमी झाले, नातेवाईक टोमणे मारू लागले, मित्र दूर गेले. पण ती पत्नी ठामपणे म्हणाली, यश अपयश बदलतं पण माणूस बदलत नाही. मी तुझ्या सोबत आहे. तिने घरखर्च सांभाळण्यासाठी छोटे काम सुरू केलं, मुलांना धीर दिला आणि नवऱ्याचा आत्मविश्वास परत आणला. काही वर्षांनी जेव्हा व्यवसाय पुन्हा उभा राहिला तेव्हा नवरा म्हणाला, तू माझी शक्ती आहेस. ही आहे वृषभ राशीची निष्ठा. वृषभ लोक प्रेमातही फार स्थिर असतात. त्यांना पटकन आकर्षण बदलायला आवडत नाही. एकदा कुणावर प्रेम केलं की ते त्यासाठी आयुष्यभर उभे राहतात. पती पत्नीमध्ये भांडण झालं तरी ते नातं तोडण्याऐवजी संवाद साधण्यावर विश्वास ठेवतात. ते म्हणतात, नातं मोडणं सोपं आहे पण जपणं हेच खरे प्रेम आहे. पालक म्हणूनही वृषभ लोक खूप निष्ठावान असतात. मुलं चुकली, अपयशी झाली किंवा चुकीचा निर्णय घेतला तरी ते त्यांना सोडून देत नाहीत. ते समजावतात, मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. त्यामुळे वृषभ पालकांची मुलं आयुष्यात खूप आत्मविश्वासाने पुढे जातात. थोडक्यात, संघर्ष कितीही मोठा असो, वृषभ राशीचे लोक नात्याला धरून ठेवतात. ही निष्ठाच त्यांच्या घराला मजबूत आणि अविचल बनवते. भाग 7. घराला स्वर्ग बनवणारे वृषभ गुण. वृषभ राशीचे लोक घराला केवळ राहण्याची जागा न बनवता प्रेम, शांतता आणि समाधानाने भरलेलं स्वर्गासारखं स्थान बनवतात. त्यांना घरात स्थैर्य, सौंदर्य आणि आराम हवा असतो, त्यामुळे ते आपल्या घरासाठी खूप मेहनत घेतात. वृषभ व्यक्तीला घर स्वच्छ, नीटनेटके आणि सुंदर असावं असं वाटतं. ते घरात फुलं, सुगंध, देवघरातील दिवा, शांत संगीत आणि आरामदायी वातावरण निर्माण करतात. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आराम मिळावा यासाठी ते सतत प्रयत्न करतात. एक वृषभ राशीची आई रोज संध्याकाळी मुलांसाठी गरम जेवण तयार करते, नवऱ्यासाठी चहा ठेवते आणि घरात शांत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, घर म्हणजे देवालय आहे, इथे राग नाही, फक्त प्रेम असायला हवं. तिच्या घरात आलेल्या प्रत्येक पाहुण्याला आपुलकीची भावना मिळते. वृषभ लोक एकत्र वेळ घालवण्यावर भर देतात. ते कुटुंबासोबत जेवण, संवाद, सण उत्सव, देवपूजा याला महत्त्व देतात. त्यामुळे त्यांच्या घरात भावनिक बंध मजबूत होतात. मुलं त्यांच्या घरात सुरक्षित आणि आनंदी वाटतात. त्यांना भौतिक सुखही आवडतं, चांगली झोप, चांगलं अन्न, आरामदायी फर्निचर. पण त्यांच्यासाठी सर्वात मोठं सुख म्हणजे कुटुंबाचं हसू. म्हणूनच वृषभ लोक घराला खऱ्या अर्थाने स्वर्ग बनवतात. भाग 8. आध्यात्मिक संदेश आणि जीवन तत्त्वज्ञान. वृषभ राशीचे लोक जीवनाकडे गंभीर, शांत आणि तात्विक दृष्टिकोनातून पाहतात. त्यांना माहीत असतं की पैसा, संपत्ती आणि यश हे क्षणिक आहेत, पण नाती, संस्कार आणि अंतःकरणाची शांती ही खरी संपत्ती आहे. ते मानतात की आयुष्य म्हणजे सतत धावणं नाही तर स्थिर राहून आनंद घेणं आहे.
म्हणून ते संयम, कृतज्ञता आणि समाधान यावर विश्वास ठेवतात. मुलांना ते शिकवतात की प्रामाणिक मेहनत, नम्रता आणि कुटुंबप्रेम हेच खरे जीवनमूल्य आहेत. एक वृषभ राशीचे वडील आपल्या मुलाला म्हणतात, मोठा हो, पैसा कमाव, पण आई वडिलांना विसरू नकोस. यश मिळालं तर नम्र राहा आणि अपयश आलं तर धैर्य सोडू नकोस. हा त्यांचा जीवन तत्वज्ञान आहे. वृषभ लोक देव, ध्यान, निसर्ग आणि शांततेकडे आकर्षित असतात. त्यांना सकाळचा सूर्योदय, मंदिरातील घंटानाद, घरातील शांतता यामध्ये आनंद मिळतो. त्यामुळे त्यांच्या घरात आध्यात्मिक ऊर्जा असते. त्यांचा अंतिम संदेश असा आहे, घर हेच खरं मंदिर आहे आणि कुटुंब हेच खरी पूजा. या विचारामुळे वृषभ राशीचे लोक घराला केवळ घर न ठेवता प्रेम आणि शांतीने भरलेलं स्वर्ग बनवतात. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.